आज आपण पाहणार आहोत अंगारकी चतुर्थी विशेष गणपती बाप्पाच्या आवडीचे मोदक। घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यात हे मोदक अगदी झटपट बनवू शकतो। नमस्कार, अतिथी किचन मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। सुरुवात करूया आपल्या आजच्या रेसिपीला। मोदक बनवण्यासाठी इथे आपण काही ड्रायफ्रुट्स घेतले आहेत। ड्रायफ्रुट्स घेणे पूर्णपणे ऑप्शनल आहे। आपण हे ड्रायफ्रुट्स थोडेसे गरम करून घेऊया, त्याची पावडर करणे सोपे होईल। त्याच कढईत 2 ते 3 चमचे साजूक तूप घेऊया आणि तूप गरम झाले की त्यामध्ये आपण 1 कप बारीक रवा, जर का घरामध्ये बारीक रवा उपलब्ध नसेल तर तुम्ही जाड रवा मिक्सरला फिरवून घेऊ शकता। रवा भाजण्यासाठी इथे आपण जाड तळाची कढई घेतली आहे। सतत हलवत आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे। 10 ते 12 मिनिटातच आपला रवा अगदी व्यवस्थित भाजला जातो। त्यामध्ये आपण 1 कप ओल्या नारळाचा किस घालूया। ओले खोबरे रव्याबरोबर परतून घेतल्यामुळे ते खरपूस असे भाजले जाते। इथे केशर घालून आपण कोमट असे 1 कप दूध घेतले आहे। ते आपण भाजलेल्या रव्याच्या आणि खोबऱ्याच्या मिश्रणामध्ये घालून छान मिक्स करूया। लगेच त्यामध्ये 2 टेबलस्पून मिल्क पावडर घालूया आणि तीही छान मिक्स करून घेऊया। मिल्क पावडर घातल्यामुळे मोदकाला खव्याच्या मोदकाची चव येते। तुम्ही मिल्क पावडर ऐवजी दुधावरील साय फेटून घालू शकता। हे सर्व मिश्रण छान मिक्स करून घेऊया आणि छान एकजीव झाल्यानंतर आपण त्यामध्ये घालूया 1 कप गूळ। गूळ घालूनही आपल्याला पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचा आहे। गूळ मिक्स करून झाला की त्यामध्ये आपण करून घेतलेली ड्रायफ्रुट्सची पावडर घालून घेऊया आणि तीही मिश्रणामध्ये छान मिक्स करून घेऊया। आपल्या आवडीनुसार वेलची जायफळ पावडर घालून घेऊया आणि आता सर्व मिश्रण आपण छान एकजीव होईपर्यंत खरपूस असे परतून घेऊया। इथे आपण खोबरे, रवा, दूध आणि गुळाचे प्रमाण सम घेतले आहे, त्यामुळे हे मिश्रण अगदी मऊसूत पेढ्यासारखे तयार झाले आहे। गॅस बंद करून झाकण ठेवून थोडा वेळ हे मिश्रण आपण बाजूला ठेवून देऊया। 10 ते 15 मिनिटांनंतर मिश्रण पाहिले तर ते कोमट झाले आहे। असे कोमट असताना आपण मोदक वळून घेऊया। मोदक वळण्यासाठी इथे आपण साचा घेतला आहे, त्याला आपण पिस्त्याचा काप लावून घेऊया। या साच्याच्या प्रत्येक भागामध्ये आपण थोडे थोडे सारण भरून घेऊया। आता साचा व्यवस्थित बंद करून घेऊया आणि तळाकडील बाजूनेही मिश्रण व्यवस्थित दाबून घेऊया। अधिक बाहेर आलेले मिश्रण आपण बोटाच्या सहाय्याने काढून घेऊया आणि साचा पुन्हा एकदा घट्ट दाबून बंद करून आता आपण साचा उघडून पाहूया। आपला कळीदार मोदक तयार आहे। अशाच पद्धतीने आपण पुढील सर्व मोदक करून घेऊया। सध्याच्या घाई गडबडीच्या दिवसात तुम्हाला उकडीचे मोदक करायला वेळ मिळत नसेल तर हे सोपे झटपट होणारे मोदक नक्की ट्राय करा। गणपती बाप्पाला आवडणारे गूळ खोबरे घालून तयार केलेले हे मोदक तुम्ही त्याला नैवेद्य म्हणून दाखवू शकता। खाताना मऊसूत आणि चवीला अप्रतिम लागणारे हे मोदक घरातील आबालवृद्धांनाही नक्की आवडतील। तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून जरूर कळवा। तसेच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्या शेजारील बेलचे आयकॉन जरूर क्लिक करा, त्यामुळे आपल्या चॅनलच्या प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन आपल्याला सर्वात आधी मिळू शकेल। झटपट तयार होणारी ही मोदकाची रेसिपी आपल्याला आवडली असेल तर प्लीज एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा। आपण वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।